नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता मी आहे पुण्यामध्ये आलेलो आहे. मुंबई सोडून आता पुण्याला आलेलो आहे आणि आता पुण्यावरून आपण ब्लॉग करणार आहे एकदम रात्री 10 वाजता. आज आपण निघालोय गणपती दर्शन करायला. शेवटचा दुसरा दिवस आहे आज आपला आणि माझ्यासोबत ऑलरेडी कौशिक पण आलेला आहे. तर कौशिक आज आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. आता मानाचे 5 गणपती, दगडूशेठ वगैरे आपण फिरू. हा कळलंच पटकन काय काय. आता पहिले आई काउंट हा कारण भाई ते बटन पॉज झाला होता. तर आता आपण पहिले पेट पूजा करू आणि मग जसा पेट पूजा होईल तसं आपण पुढे निघू. आता हर्ष आणि त्याचा मित्र पण आहे ना. हर्ष आणि त्याचा मित्र पण थांबलेला आहे पुढे. आता आपण आहे कुठे? संगमवाडी पुलावरून लक्षात आलं की आपल्याला व्लॉग पण करायचा आहे. तर आपण आता डायरेक्ट पोहोचू त्यांच्यापर्यंत. पेट पूजा वगैरे करू आणि चार्जिंग नाही आहे तर चार्जिंग पण कशी होती काय होती बघू. काही कळत नाही भाई इकडून कसं जायचं. नवीन जर कोणी असेल ना भाई मला बिलकुल कळणार नाही. बुलबुलैया हा भाई पुण्यात आलो आणि ट्रॅफिक नाही लागणार असं होणार आहे का? आता पुण्यात आलो 2 मिनिटं झालं नाही पहिली क्लिप घेऊन आणि हे बघा. पण त्यातल्या त्यात आपल्याला एक गणेश मंडळ पण सापडलंय, उत्कर्ष गणेश मंडळ. आणि आपण आलेलो आहे FC रोडला. आता आम्ही येऊन थांबलेलो आहे FC रोडला आणि दोघं वाट बघतोय. म्हणजे लोकांची तोंड बघतोय, बाकी काही नाही. फक्त याच्यासाठी की नंतर त्या दोघांचे तोंड बघायला नको. हा ना, ते आल्यावर आपण तोंड बघायची, ते खाणार आणि ते परत ते उशीर लावणार. त्यापेक्षा आता थांबून घेऊ. थांबून गप्पा मारू. फोन पण उचलत नाही भाई. ते कुठे आहे काय माहिती. अडकले बिडकले टोकले विकले मेले काय सांगते. मरणार नाही. आहे जिथे जिवंत राहिलं पाहिजे फक्त बस येईपर्यंत. नंतर बघू किती वेळ लागतो बघू. अजून कौशिक ऑर्डर देतोय. काय संपली नाही मग कोणती आहे? संपलं सगळं. काहीच नाही होणार. सगळं 4 ऑर्डर 4 खिचडीच नाहीये. संपलं वाटतं सगळं. नशीबच नाही भाई. FC रोडला आलो होतो पण खिचडी संपली. काय करायचं. तर आता आम्ही शनिवार वाड्यात आलेलो आहे आणि सगळ्यांनी वेगवेगळा पराठा घेतला. इथे पालक पराठा, पनीर पराठा, इकडे आपला आलू पराठा आणि मोहितो नाही ग्रीन पीस पराठा संपला. ग्रीन पीस पराठा संपला याचा. हर्ष पण आलेला आहे. हर्षचा मित्र काय नाव याचं? शरद पण आला. शरद पवार, हर्ष आणि इथे आला भाई शेवटी ग्रीन पीस आला. ठीक आहे, आता हे खाऊ पटपट. गर्दी बघू शकता मागे. ऑल राईट. तर आता पराठा खाल्ल्यावर पचवण्यासाठी सोडा नाही गोड खावा लागतं पण हे गोड नाही आहे, खट्टा मिठ्ठा आहे. आणि मागे गर्दी अजून पण आहे. पॉवर बँक घेतलेली आहे. इथं चार्जिंग लावलेलं होतं थोडं वेळ पण अजून चार्जिंग संपलेलं नाही. आणि इकडे गर्दी बघू शकता. आता कुठं जाणार आहे काय काहीच माहित नाही भाई. सगळं यांच्यावर डिपेंड आहे. हा यांच्यावर डिपेंड आहे. आता शॉर्ट बघा ते सोडाच. जसं आम्ही कसब्याच्या राजाजवळ आलो तसं आमचा माईक ऑफ झाला. सो मी या ठिकाणी सांगत होतो की अष्टविनायकचे जे 8 गणपती असतात त्यांचा देखावा या मंडळाने इथे केला होता. बाई रात्रीचे 12 वाजून गेले तरी पण एवढी गर्दी आहे. तर आता आपण आलेलो आहे मानाचा पहिला गणपती, कसबा गणपती. काय होय आता थांब ना. भूत रांगेत तर लागला. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चल पाया पडी ना चल. हे पोर तर आता आपण चाललोय तांबडी जोगेश्वरी मंदिरात. तर आता आपण घेतले कसबा पेठेचं दर्शन. तर आता जाऊ तांबडी जोगेश्वरी मंदिर आणि बघू तिथं काय होतं ते. तर चला. हा मानाचा दुसरा गणपती आणि हे बघा अजून इथे डेकोरेशन.
तांबडी जोगेश्वरीला जातोय, पण आपल्याला समोर दर्शन झालं थोडंसं ते दगडूशेठचं. हा. तर आपण तो क्लिप बघितली की दगडूशेठचं मंदिर आत्ताच एवढं सुंदर दिसतंय, तर तिथं जाऊन बघू आपण किती सुंदर आहे. थोडा वेळ तिथं पण जाऊ आणि बघू त्या भव्यता आणि ती सुंदरता त्या मंदिराची. यस. सगळ्यात पहिली आपण बाकीचे गणपती, पण शेवटी तुम्हाला दाखवू आम्ही सगळ्यात मोठा मानाचा दगडूशेठ. यस. पुण्याचा लाडका दगडूशेठ पाहू मला आपण. जास्त माहित नाही इथलचं, पण ह्यांना माहिती असल्यामुळे यांच्यावर डिपेंड आहे. कुठे जिथे घेऊन जातील आता तिथे आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि लास्टला आपण दगडूशेठ. ठीक आहे. आणि गर्दी तुफान. पेशव्यांचा गणपती बघा, यस. पेशव्यांचा गणपती एकदम भारी सजावट. बेस्ट. माझा स्पेशल फोटोग्राफर हा ब्लॉगिंग माझी करतोय. आपल्याला आपण देऊ काहीतरी चंदा पाणी, चंदपाणी. तुला जेवढं लागतंय तेवढं. काय माहित नाही ना, त्यामुळे असं होतंय. गणपती हा, मानाचा मानाचा दुसरा नाही हा, गणपती. श्रीमंत रंगरी. अच्छा, श्रीमंत आहे, मानाचा दुसरा नाही. मानाचा नाही हा, पण आहे मानांमध्येच गर्दी मानले इकडे जातो. पण आहे. हा, पुण्याचा आहे, त्यामुळं आहे. सगळ्यात मानाचे गणपती सगळ्यात मान सगळेच देतात. गणपती बघूया आपण, कव्हर करूया याच्यात. माग आहे रे तो आता आपण चाललोय दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी. जोगेश्वरी. आता आपण बघितलं तो भाऊसाहेब रंगारी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, तो बघितल्यानंतर आपण चाललो आता तांबडी जोगेश्वरी. चला बघूयात तांबडी जोगेश्वरी मंदिर, मानाचा दुसरा गणपती. यस, मानाचा दुसरा गणपती. गणपती बाप्पा. आता आपण चाललोय मानाचा तिसरा. एक देखावा बघितला आणि हा म्हणतोय काय काय याच्यामुळं. सांगू भावांनो, याच्यामुळे बघता येत नाही. आलो 10 वाजता घरी, हा, एवढे भारी भारी म्हणजे देखावे मी लेट इथं. आलो. बरोबर, तूच लेट आलाय, ठीक आहे. सगळे घरी होते. चला जाऊ द्या, गर्दी तर आहेच तुफान आणि वाढतच जाते. 2:30 वाजले, वाटत पण नाहीये. हे बघा, नाही सॉरी 1:30 वाजलाय. तिसरा गणपती आता झालाय. आता आपण चाललोय मानाचा चौथा गणपती. कोणता आहे? तुळशीबागचा महागणपती. तुळशीबागचा महागणपती. मोरया रे बाप्पा मोरया रे. तर आता आपण आलेलो आहे मानाचा तिसरा गणपती, गुरुजी तालीम मंडळ. तुफान गर्दी एकदम. कितवा? मानाचा चौथा गणपती आहे, तुळशीबाग महागणपती. आम्ही रेंज आहे का बघ रे? एंट्री करत नाहीये, एंट्री ऑटोमॅटिक होती, फक्त लाईनीत उभं राहा. हे बघा, ऑटोमॅटिक पुढे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला फोन खाली ठेवा, फोटो काढू दे. परत 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 मानाचा 4 गणपती झाले आणि 5वा गणपती बाकी आहे. कोणता आहे तो? शनिवार. इकडे शनिवार चौक इकडे. शनिवार चौक इकडे चौकातच आहे ना? आणि गर्दी होऊ शकता. चलो. हल्ला
लागलं. आता आपण आलोय शनिपार मंडळ ट्रस्ट आणि हा मंदिरातला गणपती आहे. आणि इथे लाईन तुम्ही बघू शकता आतल्या मंदिरासाठी, आतल्या गणपतीसाठी. हे बघा एवढी मोठी लाईन. गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती. आपण आलेलो आहे विश्राम बाग मित्रमंडळ ट्रस्ट. आता आपण चाललोय गाड्या घ्यायला मानाचा 5वा गणपती करायला मानाचा केसरीवाडा. गणपती करायला. कोणता? केसरीवाड्यातला केसरीवाड्यातला गणपती. तर आता गाडी पिकअप करू आणि गाडी 1 किलोमीटर दूर आहे, पण काय वाटणार नाही कारण की गर्दी पण तेवढीच आहे. बघू शकता 1 किलोमीटर दूर आहे. तर आता आपण आलेलो आहे दगडूशेठ. हलवाई. सुंदर नजारा बघायला. गणपती पद्मनाभ मंदिर गर्दी पण खूप आहे. कमी आहे तरी. कमी आहे पण तीन वाजता 2:30 वाजता आहे. 2:30 वाजता आहे. 3 वाजले, ऑलमोस्ट 3 वाजले. तर गर्दी पण बघू शकता. हा, जवळून दर्शन झालं. पहिल्यांदा आलो दगडूशेठला आणि मी पण 2 दिवस दर्शनच घेतलं. हा, मुख दर्शन घेतलं, पण यावेळेस चरण दर्शन Direct जवळून दर्शन. गेलो. आता आपण आलेलो आहे मानाचा 5वा गणपती, केसरीवाडाचा गणपती. तर आपण आलो आता केसरीवाड्याच्या गणपतीला. तर चला बघूया केसरीवाड्याचा गणपती. भारी केलंय भाई. ऑल राईट. तर आता आपण फायनली 5 मानाचे गणपती जे होते ते केले आणि त्यासोबत दगडूशेठचा गणपती पण आपण फायनली कव्हर केलेला आहे. भारी वाटलं गणपती आणि मज्जा आली. म्हणजे एक शेवटचं 5व्या गणपतीनंतर आम्हाला जय श्री केदारनाथचं भोलेनाथचं मंदिर दिसलं. तुम्हाला ते पण दिसेल थोड्या वेळात. आपल्याला लवकरच तिथं पण जायचं अशी प्रार्थना आहे. तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा. ओरिजिनल केदारनाथ ओरिजिनल केदारनाथ पटकनच तुम्ही सपोर्ट करा. जाऊ आपण केदारनाथ. तिथं गणपती बसू. नेक्स्ट व्लॉग आपला असणार आहे विसर्जनाचा. तर विसर्जनाच्या व्लॉग मध्ये पुण्याचाच विसर्जन आपण यावेळेस कव्हर करणार आहे. तर भेटूया नवीन व्लॉग मध्ये. वगैरे सगळं त्यात. सगळं असेल, जे पण असेल आपण सगळं कव्हर करण्याचा ट्राय 1 करू. दिवसाचं पूर्ण असेल ते. हा. रात्री गेल्यावर दुसऱ्या हा, दिवशी म्हणजे ते end होईल. जेवढं पण असेल तेवढं सगळं ट्राय करू आपण करण्याचं.
आणि भेटूया आपल्याला नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टिल टाटा, टेक केअर, गुड नाईट, गणपती बाप्पा मोरया.